हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांचे कॅपराऊंड सेकंड BSc नर्सिंगच्या जी आपली सिलेक्शन लिस्ट होती तर त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आहे, त्यांना त्यांच्या मनाचं कॉलेज भेटलं आहे. तर अशा विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे की कट ऑफ कॉलेजचा कसा चेक करायचा. भरपूर विद्यार्थ्यांना आता कॅपराऊंड थर्डसाठी जायचं आहे आणि कॅपराऊंड थर्डसाठी जाण्यापूर्वी त्यांनी स्वतःचे मार्क पर्टिक्युलर कॉलेजबद्दल किंवा पर्टिक्युलर कॉलेजसोबत कंपेअर करून बघायचे आहेत. तर त्यासाठी त्यांना कट ऑफ असणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांसाठी कॅपराऊंड 3ला जायचं आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की आज मी तुम्हाला सांगणार आहे की कॉलेजचा कट ऑफ कसा बघायचा, जेणेकरून तुम्ही तुमच्या मार्कासोबत तुमचे जे फ्युचरमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत कॅपराऊंड 3साठी जे कॉलेज तुम्ही टाकणार आहेत तर ते तुम्ही आत्ता सिलेक्ट करून ठेवा. कारण की आत्ताच्या राऊंडला आपण बघितलं मुलांनी खूप सारे कसेही कॉलेजेस टाकलेत आणि याच्याच नादामध्ये भरपूर मुलांना चॉईस नॉट अवेलेबल आलं आणि भरपूर मुलांना परत नो चॉईस असं आलं आहे. म्हणजे तेच कॉलेज परत भेटलं आहे. कारण की मुलांनी आधीच्या कॉलेजचा किंवा आधीच्या लिस्टचा कट ऑफच पाहिला नाही आणि वाटेल ते कॉलेज टाकून दिलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर पहा, कारण की कॅपराऊंड थर्डसाठी तुमचा हा व्हिडिओ आत्ताच तुम्ही बघा, कारण की हा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू आता आपला कॅपराऊंड सेकंड जो आहे तर आपण आता कॅपराऊंड फर्स्टला कन्सिडर करणार नाही. आपण डायरेक्ट कॅपराऊंड सेकंडला कन्सिडर करू आणि आपण बघू की आपला जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ कशा पद्धतीने आपण चेक करतोय. तर आपण PDF डाउनलोड करतोय. PDF आपली डाउनलोड झाली आणि आपण गुगल ड्राईव्हमध्ये किंवा PDF ड्राईव्हमध्ये PDF ओपन करतोय. तर मित्रांनो, PDFमध्ये आल्यानंतर ही कॅपराऊंड सेकंडची जी सिलेक्शन लिस्ट आहे जी आज सकाळीच आपल्या याच्यावर आलेली आहे, 3/9/2024 रोजी प्रिंटेड झालेली आहे आणि आज सकाळी अपडेट झालेली. तर मित्रांनो, याच्यामध्ये सिरियल नंबर दिलेला असतो, SML नंबर असतो, CT फॉर्म नंबर आहे, त्याच्यानंतर पेशंटचं नाही, आपल्या कॅन्डिडेटचं रोज रोज हॉस्पिटलमध्ये जाऊन तोंडामध्ये फक्त पेशंट येते. तर आपण इथं बघतो कॅन्डिडेट, तर आपल्या कॅन्डिडेटचं नाव, त्यानंतर जनरल कॅटेगरी, त्यानंतर त्याची जी म्हणजे त्याचं जेंडर, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर कोटा, कुठल्या कोट्यातून त्याचं ॲडमिशन झालं आहे. इथं पण भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की आमची कॅटेगरी एक असते आणि ॲडमिशन वेगळंच त्याच्यातून असतं. फॉर एक्झाम्पल, इथं तुम्ही बघू शकता कॅटेगरी मुलांची ओपन आहे, OBC आहे आणि त्यांचा ओपनमधून ॲडमिशन झालं आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की असं झाल्यानंतर स्कॉलरशिप येते का? तर मित्रांनो, 100% स्कॉलरशिप असं झाल्यानंतरही येते. आणि हे होण्याचं कारण तुम्हाला सांगतो की काय. फॉर एक्झाम्पल, ही स्टुडंट आहे, फिमेल कॅन्डिडेट आहे सगळे, ती OBC आणि SC कॅटेगरीचे आहेत. मे बी हे ज्या कॉलेजला यांना नंबर लागला आहे तर त्या कॉलेजला ह्या कॅटेगरीच्या सीट्स नसतील किंवा सीट जरी असेल तरी पण तिथे ओपनसाठी कमी विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली असेल तर त्या विद्यार्थ्यांचे ओपनमधून नंबर लागलेले आहेत. सीट्स फक्त अल्टर झालेली आहे. OBCची सीट्स ओपनमधून लागलेली आहे. अल्टिमेटली OBCची एक जागा व्हॅकंट राहते त्या कॉलेजची. अशा विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर 100% ह्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटते. आणि मी पण असा विद्यार्थी आहे ज्याची कॅटेगरी OBC आहे आणि माझा पण ओपनमधूनच नंबर लागलेला होता ज्यावेळेस मी ॲडमिशन प्रोसेसिंग माझी केली. तर आजचा आपण मेन टॉपिककडे वळू, जो म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने आपण बघू शकतो की आपलं जे कट ऑफ आहे तर तो कट ऑफ आपल्याला कसा बघायचा आहे. तर आता इथं कॉलेज कोड आहेत आणि कॉलेजचं नाव आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थ्याला GMC नर्सिंग किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरसाठी ॲप्लाय करायचं आहे आपल्या येणाऱ्या राऊंडमध्ये. तर आता आपण बघू GMC नर्सिंगचा आपल्याला कट ऑफ कसा बघायचा. तर इथं वरती सर्च बार आहे, तर सर्च बारमध्ये आपण काय सर्च करतोय, GMC, त्यानंतर स्पेस देणार, त्यानंतर NURSING, त्यानंतर परत स्पेस देणार आणि आपण बघणार NAGPUR. तर मग मित्रांनो, इथं तुम्हाला जे 00 वरती इथं स्पेलिंग चुकली आहे आपली, NA एवढं जरी टाकलं आहे तरी पण आता इथं तुम्हाला दिसतं आहे इथं किती 96 जागा आहेत. म्हणजे 96 सेम नावाचं आहे तिथं हे सर्च होतं आहे, NAG, त्यानंतर आपण परत करू PUR. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे का, तुमचं जे कॉलेज जे आहे तर ते कॉलेज तुम्हाला सर्च करायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला परत एकदा हायलाईट करून दाखवतो. इथं किती जागा आहेत, असं GMC नर्सिंग नागपूर असं 49 प्लेसेस आहेत जिथं सेम नाव आलेलं आहे आणि आता त्यापैकी आपण 1 नंबरच्या जागेवर आहे. त्यानंतर आता आपल्याला हे जे सेकंड बटन जे दिसतंय, इथं 2 बटन आहेत, एक फॉरवर्ड आणि एक बॅकवर्डचं. तर आपल्याला काय करायचं आहे, हे फॉरवर्ड प्लेस करत जायचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल
की किती मुलांनी आता इथं ज्या नावासमोर RET ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे, तर RET म्हणजे काय? RET म्हणजे असतं रिटेन्शन. आणि ज्या नावासमोर नो चेंज लिहिलं आहे, नो चेंज म्हणजे काय? की अशा विद्यार्थ्यांनी तिथं बेटरमेंट देण्यासाठी ट्राय केलं होतं, पण त्यांना दुसरं कोणतं कॉलेज भेटलेच नाही, त्यांना तेच कॉलेज भेटले. तर तुम्ही असं शेवटपर्यंत जर आले, तर शेवटपर्यंत आल्यानंतर तुम्हाला इथं बॅकवर्डने या आणि डायरेक्ट 49 नंबरला या. तर 49 नंबरला जर बघितलं, तर हा जो कॅन्डिडेट आहे, फिमेल कॅन्डिडेट आहे, SC कॅटेगरी आहे, PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे, त्यामुळे याचा नंबर लागला आहे. आणि याची तुम्ही रँक बघू शकता. 6000 SML जर पाहिला, तर SML आपला 8000च्या आसपास आहे. तर याच्यावरून तुम्ही तुमचा SML कंपेअर करू शकता आणि तुम्हाला कळून जाईल. आता ह्या PWD आहे यांच्यासाठी PHAMR स्पेशल रिझर्वेशन आहे. तर तुम्हाला नॉर्मल जे कॅन्डिडेट असतात, तर नॉर्मल कॅन्डिडेट बघायचं आहे. हे पण PWD कॅन्डिडेट आहे. त्यानंतर डिफेन्स कॅन्डिडेट आहे. डिफेन्स शक्यतो सर्वांकडे डिफेन्स सर्टिफिकेट नसतं. त्यानंतर अजून जर बॅक जर आलो, तर हा विद्यार्थी तुम्ही बघू शकता ST कॅटेगरीमधून लागला आहे आणि फिमेल कॅन्डिडेट आहे. त्याचं नाव आहे पियुल चौधरी, या कॅन्डिडेटचं नाव आहे. आणि त्याचा SML बघा मित्रांनो, 953 SML आहे. आता नेक्स्ट ज्यावेळेस राऊंड असेल, तर नेक्स्ट राऊंडच्या वेळेस परत काय होईल? सीट मॅट्रिक्स येईल आणि त्या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला जर कळतं आहे की आता GMC नागपूर आहे, तर GMC नागपूर आपण याचं एक्झाम्पल घेतो आहे की GMC नागपूरच्या 10 सीट्स बाकी आहेत आणि आताच्या राऊंडचा जो STचा शेवटचा जो कट ऑफ होता, तर तो 945 इतका, 945 नाही मित्रांनो, 953 इतका SML आहे. तर 953 नंबरचा कॅन्डिडेट हा त्या पर्टिक्युलर कॉलेजचा कट ऑफ ठरलेला आहे आणि त्याची कॅटेगरी कुठली? ST. आणि फॉर एक्झाम्पल आता एखादा जर OBCचा विद्यार्थी असेल आणि OBCच्या विद्यार्थ्याला जर GMCसाठी जर ट्राय करायचं आहे, तर तो काय बघणार की OBCची जी कट ऑफ लिस्ट आहे, तर तो OBCचा कॅन्डिडेट बघणार. असा कोणता OBCचा कॅन्डिडेट आहे ज्याचं ॲडमिशन लास्टमध्ये झालेलं आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही रिटर्न जर आलं, तर इथे EWS तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर EWS. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्च करायचं आहे. अजूनपर्यंत आपण आता OBCचं एक्झाम्पल बघतोय, तर OBCचं अजूनपर्यंत आपल्याला कोणीच भेटलेलं नाही. त्यानंतर आपण सर्च करत राहणार, वरती येत राहणार. वरती ज्यावेळेस आपण येणार, इथं SCBC दिसतोय. त्यानंतर हा NTC आहे. त्यानंतर 9112, 9112 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे हा NTTचा आहे. त्यानंतर एक नांदेडचा आहे जो ओपन कॅटेगरीमधला आहे. आपल्याला OBCचं बघायचं आहे GMC नागपूरसाठी. त्यानंतर आपण बॅक करतोय. तर मित्रांनो, आपण आता 33 नंबरपर्यंत आलो आहे आणि 33 नंबरपर्यंत येऊनही आपल्याला OBCचा कट ऑफ बघायचा आहे, पण OBCचा कॅन्डिडेट आपल्याला अजूनपर्यंत भेटलेला नाही. SCBCचा भेटला आहे. त्यानंतर SCचा कट ऑफ GMC नागपूरचा बघू शकता, 105 SML आहे. त्यानंतर हा पण नाही आहे. इथं तुम्हाला OBCचा कॅन्डिडेट बघायला भेटेल मित्रांनो, 9112 GMC नर्सिंग नागपूर. आताचा जो रिसेंटचा जो राऊंड आहे, कॅप राऊंड सेकंड, तर कॅप राऊंड सेकंड रिसेंटमध्ये GMC नर्सिंग नागपूर न्यू कॉलेज याला अलॉट झालेलं आहे. आणि ह्या मित्राची आपण कॅटेगरी बघू शकता. याची पण SCBC आहे, OBCचा नाही. कॉलेज ऑफ नर्सिंग मुंबई SC. त्यानंतर वरती GMC, इथं तुम्हाला OBC कॅन्डिडेट बघायला भेटेल. GMC नर्सिंग नागपूर नो प्रेफरन्स, यांनी प्रेफरन्स फिलिंगच किंवा प्रेफरन्स फिलिंग केलीच नव्हती. याला फर्स्ट राऊंडला पण GMC नागपूरच लागलं होतं. ह्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केली आहे आणि त्यांनी बेटरमेंटला फक्त एकच कॉलेज टाकलं असेल किंवा टाकलंच नसेल, तर अशा विद्यार्थ्याला पण सेम कॉलेज परत अलॉट झालं आहे. फिमेल कॅन्डिडेट आहे OBC आणि OBCची सीट्स त्याला त्या कॅन्डिडेटला भेटलेली आहे. नागपुरे ऋषिका सुरेश आणि ह्या विद्यार्थिनीचा 85 SML आहे. 85 SML आहे. तर तुम्ही कॅप राऊंड 3साठी जर जाणार असेल, तर तुमचा कट ऑफ ह्याच्या आसपासच असला पाहिजे किंवा तुमचा जो SML आहे तो 85च्या आसपास असला पाहिजे, जेणेकरून तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस बनतात. आणि त्या कंडिशनमध्ये तुम्हाला कॉलेज पहिल्या नंबरला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे झालं GMC नर्सिंग नागपूर. अशा पद्धतीने तुम्हाला जे कॉलेज वाटतं आहे, तर तुम्ही त्या कॉलेजचा कट ऑफ अशा पद्धतीने बघू शकता. एखादं प्रायव्हेट कॉलेज जर घेतलं, फॉर एक्झाम्पल आपलं जे कॉलेज आहे जिथं मी शिकतो ते म्हणजे SMBT. तर आपण SMBT सर्च जर केलं, तर SMBTची तर सगळ्या टोटल जागा तुम्हाला बघायला भेटतील. टोटल आता आपण किती नंबरच्या प्लेसला आहे? 76ला आहे. आपण 76ला आहे आणि आता 76 SMBT नर्सिंग कॉलेज रिटेन्शन केलं होतं या विद्यार्थ्यांनी आणि म्हणजे यांनी ॲडमिशन कन्फर्म केलं आहे. EWS कोटामधून ॲडमिशन आहे शेख साईजा आणि SML आहे 13,729. त्यानंतर तुम्ही आता म्हणजे SMBTचा जो EWSचा जो 13,000च्या आसपास तुमचा जो
कट ऑफ आहे तर तो लागलेला आहे. त्यानंतर SABC कॅटेगरी आहे, तर याचा पण कट ऑफ आहे 10,000च्या आसपास आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता. SABCचा कट ऑफ मला वाटते खूप मोठा आहे. त्यानंतर आपण जर नॉर्मली जर बघायचं ठरलं तर आपण डायरेक्ट अजून थोडं मागं येऊ. इथं तुम्ही बघू शकता SMBT कॉलेज ऑफ नर्सिंग इगतपुरी नाशिक NTBचा कट ऑफ जर बघितला तर कार्तिक नावाचा विद्यार्थी आहे आणि त्याचा SML आहे 5,715. तर अशा पद्धतीने तुम्ही कट ऑफ बघू शकता. आता जर तुमची आता जर तुमचा SML जर 5,715पेक्षा जास्त आहे तर तुमचे चान्सेस नाही आहेत की तुम्हाला SMBT भेटेल. तुमचा 5,700पर्यंत जर असेल तर ठीक आहे, 5,700पर्यंत कट ऑफ खाली जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा खाली जाण्याचे चान्सेस नाहीत. पण याच्यापेक्षा वरती जर असेल तर तुम्ही नक्कीच अशा कॉलेजला प्रेफरन्स देऊ शकता. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा लॉजिकल आहे मित्रांनो, थोडा विचार करा आणि तुम्ही पण हे सेकंड राऊंडसाठी किंवा जो आपला थर्ड राऊंड आहे तर त्याच्यासाठी ट्राय करू शकता. ही थोडी टेक्निकल थिंक आहे. तुम्ही जर थोडे ट्रिक वाईज जर गेले तर तुम्हाला 100% कॉलेज मिळेल. तर मित्रांनो, ही ट्रिक आहे, तुम्ही वापरून बघा. तुम्ही पण ह्या लिस्टवर जा, पर्टिक्युलर कॉलेजचे कट ऑफ बघा. कुठल्या कॉलेजचा विद्यार्थ्याचा नंबर शेवटला लागलेला होता तो तिथला कट ऑफ असतो. त्या कॅटेगरीचा विद्यार्थी असं तुम्ही क्लासिफाय करून पर्टिक्युलर कॅटेगरीसाठीचा, पर्टिक्युलर कॉलेजचा, पर्टिक्युलर कट ऑफ फाइंड आउट करू शकता. मित्रांनो, ह्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत ह्या खूप लॉजिकल आहेत आणि यूट्यूबला ह्या तुम्हाला कोणीच एक्सप्लेन करणार नाही. पण मी भरपूर मित्रांना याच्यामधून हेल्प केलेली आणि त्यांचं सक्सेसफुल ॲडमिशनही इथून मागच्या राऊंडमध्ये किंवा मागच्या वर्षी झालेलं आहे. तर तुम्ही ही ट्रिक स्वतःसाठी वापरायची आहे आणि तुमची जी कॅटेगरी आहे तर तुम्ही कॅटेगरीचा कट ऑफ अशा प्रकारे बघायचा आहे आणि मगच तुम्हाला कॅप राऊंड 3साठीची जी चॉईस फिलिंग आहे तर ती कॅप राऊंड 3साठीची चॉईस फिलिंग करायची आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की एक चांगली कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही तो पण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ॲडमिशन प्रोसिजर एंड झाले आपण आपले जे लेक्चर्स आहेत रेग्युलर लेक्चर तर ते रेग्युलर लेक्चर आपण न्यू बॅच चालू करणार आहे. कारण की आत्ताचे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे पेपर आहेत जानेवारीमध्ये. 18 जानेवारीला तुमचा फर्स्ट ॲनाटॉमी फिजिओचा पेपर असणार आहे. तर आपण ते सर्वाची तयारी तुमची आपल्या चॅनल थ्रू इथून पुढं करून घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही चॅनलसोबत कनेक्टेड राहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे की चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे येत राहतील तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल पाठवण्याचं, शेअर करण्याचं काम मित्रांनो करा. धन्यवाद. थँक्यू फ्रेंड्स.